तुम्ही ना तुमच्याकडे येणाऱ्या लोकांची अक्षरशः सेवा करताय. तर तुम्हाला सेवा महत्त्वाची वाटते की तुम्हाला जी अवॉर्ड्स मिळाली आहेत ती महत्त्वाची वाटतात? सेवा महत्त्वाची वाटते, पण सेवा चांगली दिल्यामुळेच अवॉर्ड मिळालेले आहेत. कुठले अवॉर्ड मिळाले आहेत? मला म्हणजे राज्य पातळीपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयपर्यंत अनेक अवॉर्ड मिळाले. त्यातला पहिला अवॉर्ड जो तुम्ही विचारा म्हणून तुम्हाला मी सांगतो की पहिला अवॉर्ड माझा आवडीचा अवॉर्ड जो मी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतो. मी महाराष्ट्र टाइम्सने महाराष्ट्राचा गौरव हा पुरस्कार मला दिला. महाराष्ट्राचा गौरव म्हणजे त्या ठिकाणी मला खूपच म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी काम केल्याचं कौतुक महाराष्ट्राने करावं हा एक दृष्टिकोनातून म्हणजे एक फार मोठं होतं की आणि महाराष्ट्र साहेबसारख्या एका वृत्तपत्राने आम्हाला त्याचे गौरव करावा हा अवॉर्ड माझ्या दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालाकडून अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर नॅशनल लेवलला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तो आहे. परत उद्योगमंत्र्यांकडून मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड मिळाले आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर मग आम्हाला केंद्रीय मंत्र्याकडून दिल्लीला उत्कृष्ट रिसॉर्ट इन इंडिया म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. त्याच्यानंतर जयपूर युनिव्हर्सिटीने दिला आहे. त्याच्यानंतर उदयपूरला मिळालेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच युनिव्हर्सिटीकडून मला अवॉर्ड मिळाले आहेत. आणि याच्यामध्ये या अवॉर्डमध्ये एकच गोष्ट अशी होती की आम्ही केलेल्या कामाचं त्याच्यामध्ये कौतुक करण्यात आलं होतं. आणि सगळ्यात माझ्या दृष्टिकोनातून जे मिळालेले सगळ्यात महत्त्वाचे पण अवॉर्ड जे आमच्या दृष्टिकोनातून मी काम करताना आपल्याला एक पावती मिळते कामाची की आम्हाला मागच्या वर्षी लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी उत्कृष्ट बेस्ट रिसॉर्ट इन इंडिया हे अवॉर्ड मिळालं त्यांच्या एका राज्यपालाकडून UK मधल्या. तो आम्हाला लंडनमध्ये आम्हाला हा समारंभ झाला. लंडनच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे मी सरकारी सेवेमध्ये असताना लंडनच्या पार्लमेंटमध्ये जायचा कधी योग आला नाही म्हणण्यापेक्षा कधी संधीच मिळाली नाही. पण ह्या व्यवसायाच्या निमित्ताने लंडनच्या पार्लमेंटमध्ये मी मला खूप एकदम असं भारावून गेलो होतो मी की त्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस अनाऊन्स केलं जातं आणि ज्यावेळेस आपण तो अवॉर्ड घ्यायला जातो त्यावेळेस जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वा, खूप छान. आणि दुसरा एक अवॉर्ड की त्याची एक वेगळी एक हिस्ट्री अशी की मी 2023मध्ये थायलंडमध्ये त्यांच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते एक अवॉर्ड मिळाला. मिसेस आम्ही या ठिकाणी अवॉर्ड घ्यायला गेलो तर ते संपूर्ण स्क्रीनवर माझी हिस्ट्री आली, हॉटेलच्या ॲक्टिव्हिटीज आल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर ते कदाचित असेल तर त्यांनी अवॉर्ड दिलं म्हणजे माझं नाव पुकारल्यानंतर मी गेलो अवॉर्ड वगैरे घेतला. पण त्या 2 मिनिटाच्या क्षणामध्ये तिथल्या त्या उपपंतप्रधानांनी सांगितलं की कॅन यू वेट फॉर 5 मिनिट्स. मी म्हटलं येस सर आय विल यू कॅन मीट मी आफ्टर दिस प्रोग्राम. मग मी तो प्रोग्राम झाल्यानंतर सगळं अवॉर्ड फंक्शन झाल्यानंतर ते तिकडे होते. त्याच्यानंतर एक मराठी हिंदी मोठे अभिनेते त्यांच्याबरोबर होते तिथे. तर मी त्यांना भेटलो. म्हणलं सर यू टोल्ड मी दॅट आय एम आस्किंग यू आय गोन थॉ यू आर फ्रॉम इंडिया आय एम आस्किंग यू कॅन यू स्टार्ट एनी रिसॉर्ट इन हॉटेल इन थायलंड आय विल हेल्प यू बाय ऑल मीन्स. मी म्हटलं सर मी खूप छोटा माणूस आहे. आय एम व्हेरी स्मॉल पर्सन. मी फक्त अवॉर्ड घ्यायला इकडं आलो आहे. नाही वी आर सजेस्टिंग यू वी आर हेल्पिंग यू. तर आयुष्यातलं कुठल्या देशाच्या उपपंतप्रधानांनी आपल्याला विचारणं थायलंडच्या जिथे टुरिझम इंडस्ट्री आहे. तर मी हे 2 प्रसंग माझ्या आयुष्यात खूप कोडले गेलेले आहेत की कुणीतरी मला विचारावं म्हणजे मी काहीतरी करतोय आणि विचारल्यानंतर मला खूप हे वाटलं. आणि आम्ही दोघंही एकदम माझे मिसेस आणि मी होतो. तर आम्हाला थोडंसं म्हणजे खूपच की आपण काहीतरी करतोय वेगळं हे जाणवलं आम्हाला त्यावेळेस. मला असं वाटतं हे जे अवॉर्ड्स आहेत ना ते तुमची तळमळ आहे, तुमची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायचं आणि जे करायचं ते बेस्ट करायचं. एक्सलन्स हे तुमच्या एक्सलन्सचं अवॉर्ड आहे असं मला वाटतं. छान वाटलं, नवीन काहीतरी समजलं आज. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतः एक इन्स्पिरेशनच आहात सगळ्या तरुण पिढीला की आपण एखादी गोष्ट बेस्ट कशी करायला पाहिजे. परफेक्ट. आपली जी उमेदीची वर्ष आपण वेगळ्या ह्याच्यात घालवली आणि नंतर तुम्ही तुमची पॅशन परस्यू केलीत आणि त्यातसुद्धा बेस्ट झाला, त्यात परत अवॉर्ड्स मिळाली. मला असं वाटतं खूप छान आहे, अभिमानास्पद आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.